आणि देव जर आमच्या गाडी वालता त्याच्यावर वळागलं म्हटलं काय तर होणार एकतर तेव राहील आम्ही राहील दोन्हीतच होईल म्हणजे त्याचाच आशीर्वाद मानते आम्हाला आम्ही एखाद्या बैल फोन केला बाबा आम्हाला बैल द्या आमचा बैल पोत एखादा दोघं तिघ म्हणजे तुझा कुठं पोहतोय कुठं राहिलाय तुझा 40,000 रुपये द्या 40,000 बैल कुठं आता नावात आणि कुठं पोहतो एवढा म्हणजे बैल शेठ नमस्कार. नमस्ते. आज गटात ही झालं ना सामना झाला सेमीला सुंदर अशी भावांचीच लढत झाली आहे का? हो भाऊ काय सांगाल त्याच्याबद्दल? देवा संघ लढत झाली त्याबद्दल काय बोलणार हो साहेब कारण की देवच आहे शेवटी भाऊ म्हटलं जाते हो बाबू आम्ही एका जोट्यात पावलो 3-4 वेळा गाठ राहिली आमची अजून पण आम्ही आमच्या अपेक्षा आहे सगळ्या अपेक्षा आमची कारण की देवच आहे ना. देवा संघ त्याच्या संघर्ष काय तुम्हाला काय विषय काय भेटलं की लय मोठा संघर्ष लाभला आहे लक्ष्मी या क्षेत्रात संघर्ष शिवाय काहीच नाही कळायला आम्हाला कोण विचारत नाही हो बैल पळतच विचारते नाही पळत तर कोण सगळं बांधावं आम्ही 1.5 वर्ष काढले दादा आमच्या 1.5 वर्ष संघर्ष तर कोणी केला नसेल कारण 2 वर्षानंतर म्हणजे आता जरा बैल लागला करेक्ट 11 महिन्यानं आम्हाला गुलाल लागला आता मागला हे 3रा गुलाल आहे ह्या महिन्यातला 11 महिने गेले दादा डॉक्टरनं बैल दुरुस्त पाक हे होता आता सगळं केला आणि आता बैल हे झाला मोठं मैदान झालं तिथं त्याला थोडंफार दुखापत लागलं सातबाराच्या मैदानाला लागलेलं तेव्हापासून बैल जरा कमीत कमी माणसांची प्रतिक्रिया काय होते या दिवसात माणसांचं म्हणजे सगळं कळतं बैल जेव्हा पळत नाही तेव्हा सगळी कळते आहे ना आजूबाजूची काय सांगाल त्याच्याबद्दल? अहो एखाद्या ती परिस्थिती येऊ नये असं आम्हाला वाटतं कारण की बैलगाडी क्षेत्र ही तुम्हाला माहितीच आहे ज्याचा बैल पोहतो त्याला किंमत आहे त्याला पळत नाही त्याला कोण सगळं विचारत नाही क्षेत्रात आम्ही सगळं 1.5 वर्ष बांधा उभा राहून गेले दुसऱ्याची बैल बघून दुसऱ्याची बैल धरले ते आम्ही आणि दुसऱ्याच कासर धरून त्याला गुलाल टाकून गेली आमच्या गाडीने मार खाऊन एवढा आता मोठा बैल आपल्याकडे तरी पायऱ्याला अडचण येत होता लय अडचण काय म्हणायचे वायदी मागते आम्हाला सगळं अजून आम्हाला माहिती माहिती बैलाचा इतिहास आहे बैलाचा काय बैल बिना गाडी बांधता कधीच पळत नाही हो ते माहिती आम्हाला वायदी तरच आहे बैलगाडी क्षेत्रात आहे ना. आणि आम्हाला त्याला काय म्हणाय नाही त्याचा लग लाव त्याच्यापाशी असू द्या तेव्हा पळू द्या आम्हाला काय विषय नाही त्याचा आम्ही आता त्याला आम्हाला फोन येतो की आम्हाला बैल द्या त्याला म्हणतो दादा आपण तुझं काय जोडणार नाही बाबा तुझ्या मार्गाने पळ आमच्या मार्गाने कशाला कोणा सांग ह्या शेतात कोणा सांग वाद घालाय नाही काय नाही आता एवढ्या बकासूर संधी झाली एक पोरग तिथं नाचलं नाही काय नाही तुमचं संबंध सगळं जवळ काय करायचं उद्या बघा तो देव आहे उद्या तेव्हा राहू शकतो आपल्याला ते मार्ग मग त्यांनी बरोबर जाय ना आपण तर कशाला बरोबर जायचं रोज आहे रोज मैदानला आहे आम्ही एक दिवस नाही आज आता उद्या मैदान आमचं घरचं वासरू आहे 3 तारखेला आम्ही मैदानला अजून एक घरात वासरू आहे 4 तारखेला अजून मैदान रोज मैदान पुन्हा सगळं काही करायचं आणि कलेडूर मध्ये सगळ्यात मोठी जाऊन आहे ना. हो काय बोलाल त्याच्याबद्दल म्हणजे एका मग एक चालूच आहे ना माऊली आता म्हणा. बघा की आमची ही 2 घरात 2 आहे ती आणि इकडे साखरवाडीचा एक आहे सरजा म्हणून साकोडीला एक सरजा म्हणून आहे अशी 5-6 बैल आहेत आपल्या त्या कठीण काळात कोण कोण होतं तुमच्यावर खरं का तुमचीच मेन टीम ही टीमच आहे कठीण आणि थोडीफार आज आली नाही ती घरात आहे ती आणि आमचं मालकानं आम्हाला कधी धीर दिला इतका धीर दिला की बाबा तुम्ही काय पण करा बैल आपला गुलाल ठेवा तुम्ही कुठला पण प्रयत्न करा कुठलाही डॉक्टर करा आणि बैल आपला गुलाल ठेवायचा प्रयत्न करा बैल आजारात उठवला ना आज बैल पळाला मालकाचं मन आभार पाहिजे एवढ्या टीमवर आज मालक इथं नाही मालक आमचा 2000 किलोमीटर लांब आहे आज ह्याच्यात सेलम मध्ये मालक नसताना बैल फायनलला राहील सगळी टीम त्याची काळजी घेत्या पहिला इतकं काळजी घेते त्याला गुजभर आता थोडं नॉर्मल लागले तर आता स्प्रे मारलाय पोरांनी बघा तिथं नॉर्मल जाता वर येताना ढेकू लागलाय तेवढी त्याची काळजी घेते सगळं मिळून बैल घरात गाडीत चढवताना उतरताना इतकी बाय त्या बैलासारखी बारके पोरग आहे ना घरातलं बारकं एक 10-12 वर्ष 10 महिन्याचं त्याच्यासारखी हे बैलाची काळजी असते त्याचं काय नाही त्याला आम्ही एवढं काय नसते तेव्हा हाय नाही आम्ही त्यांना पण तसं पण नाव बी करून जुनं पण ठेवलं नाव ठेवलं फक्त ते नाव टिकवायचं होतं तुम्हाला आम्हाला फक्त बैल आमचा संपला नाही हे फक्त जगाला दाखवायचंय या महाराष्ट्राला दाखवायचंय म्हणून आम्ही बैल पोहतो ह्याच्याकडे आम्हाला 1 नंबरची अपेक्षा नाही ह्याच्याकडे आम्हाला 1 नंबरची अपेक्षा नाही बाबा आम्हाला काय हे काय सगळं ह्यानं सगळं करून ठेवले फक्त बैल पळावा आणि फायनलला राहावा आम्हाला फक्त गुलालाच महत्व आहे बाकी काहीच पळली जुनी गाडी आहे ना आमची गाडी 3-4 वेळा गाडी पळाल्या सोनेरा केसराला पळाली परवा मागल्या वर्षी महिन्यात पळालो महिन्यात 4 नंबर केला सोनेरीला केसरीला सेमी झाला नाही फायनल झाला नाही सेमीला पण आम्ही चांगली गाडी हे केली गाडी पळायला द्यायचं चांगली गाडी पळते आमची त्याची आज कसं काय नियोजन झालं सगळं ही गाडी आम्ही व्यापूरच्या मैदानाला गाडी एकदा पळवली होती आम्ही आदल्या दिवशी गटाला मार खाल्ला आणि सकाळ उठून विहापूरच्या मैदानाला आम्ही ही गाडी जुळवली त्या गाडीत त्या दिवशी आम्ही 4 नंबर केला मग आता कशाला कोणाला पहिल्याला फोन करत बसायचं त्यापेक्षा म्हटलं ही गाडी हाण्या सीमेला गाडी आमची थोडक्यात म्हणजे गटाला आमचा सामना झाला त्यामुळे कोणाला सगळं वाटलं नाही गाडी फायनलला राहील पण आम्हाला दोघा तिघाला माहित होतं कारण की तो बैल पण आहे ती सीमेला डबल पळतो आता आमचं संघ आहे ते ह्याचा बैल तो बैल आहे तो पण बैल सीमेला जास्त बैल पळतो आणि बैला चांगली गाडी आहे बैलाचा इतिहास आहे
गाडी गुरावची गाडी सोडत नाही. कधीही गाडी देत नाही बैल कोण पण बैल बैल पुरला ना जोट मोडल त्याच्या अंगावली गाडी कधीच पासू येत नाही. बैल जोट मोडल पण अंगावली गाडी कधी देणार नाही बाकीचं काय ना आमच्या दोन गाडीत होईल आम्हाला माहित होतं एक तर तेव्हा राहील ना आम्ही राहील दोन्हीच पैकी एवढंच आम्हाला काय काय बाकीच काय नव्हतं त्याचा आशीर्वाद सगळ्यात नंदी हो, राहतो गाव कायमस्वरूपी असं आशीर्वाद देवच आहे हो ते. देवाचा. देवाला तर काय म्हणायचं चालतं शुभेच्छा तुम्हाला पुढच्या हो, वाटचाली. चालेल.